पावसाळ्यामध्ये खूप छान असा हिरवा भाजीपाला येतो आणि त्यात मेन म्हणजेच त्या येतात ह्या रानभाज्या. खरं तर रानभाज्या खाल्ल्याने खूप सारा फायदा होतो. त्यातच ही म्हणजेच तांदूळज्याची भाजी. ही भाजी खाल्ल्याने शरीरासाठी खूप फायदे तर होतातच आणि त्यासोबतच खाण्यासाठी तर चविष्ट लागतेच. चला तर आज सगळ्यात आधी पहिले आपण बघणार आहोत की ही भाजी खाल्ल्याने काय फायदे होतात. तर ही भाजी विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी खूप मदत करते. त्यासोबतच डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर असते, कारण की या भाजीमध्ये असलेले पोषक तत्व डोळ्यांसाठी चांगले असतात. त्यामुळे दूरदृष्टी सुधारण्यास मदत होते. पोटाचे विकारसुद्धा कमी होतात. पोटाचा मेन विकार म्हणजेच मूळव्याध आणि पोटांच्या इतर विकारांवर सुद्धा ही गुणकारी आहे. त्यासोबतच या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि त्यासोबतच तांदूळजा ही भाजी पित्त कमी करण्यासाठी सुद्धा देखील उपयुक्त आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजेच डॉक्टरसुद्धा रिकमेंड करतात की मूळव्याध आणि मूतखडा जर असेल तर ही भाजी खाण्यासाठी डॉक्टरसुद्धा आपल्याला सजेस्ट करतात. तर ज्या प्रकारे आपण मेथीची किंवा पालकाची भाजी तोडतो तशाच प्रकारे आपल्याला ही भाजी तोडून घ्यायची आहे. आणि जर त्याच्या काड्या जर थोड्याशा नरम प्रमाणात असतील तर त्या काड्यासुद्धा आपल्याला थोड्याशा तोडून घ्यायच्या आहे. कारण की खूप जास्त पौष्टिकपणा जो आहे तर त्या जास्त करून काड्यांमध्ये असतो. तर इथं ही भाजी 2 ते 3 वेळेस छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे, कारण की पावसाळ्यामध्ये खूप जास्त माती वगैरे भाज्यांना लागलेली असते. आता हे मोठे जे आहे तर त्यांना धुवून घेतलं आणि कटसुद्धा करून घेतलं आहे. तुम्ही जर खूप जास्त बारीक तोडली असेल आणि तुम्हाला जर ह्या काड्या वगैरे टाकायच्या नसतील तर तुम्ही डायरेक्टसुद्धा टाकू शकता. तर इथं 2 मीडियम साईजचे कांदे इथे बारीक कट करून घेतलेले आहे. त्यासोबतच हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा बारीक कट करून घेतलेला लसूणसुद्धा आहे. तर आपल्याला खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार करायची आहे. कारण की ह्या रानभाज्यांना खूप जास्त मसाले वगैरे काहीही टाकण्याची गरज नसते. फक्त कांदा, मिरची, लसूण यामध्येच आपली भाजी जी आहे तर ती खूप छान अशी तयार होते. तर यामध्ये ना 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान फुलली की लगेचच त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं मोहरी छान फुलू द्यायची. जर तुमच्याकडे हिंग असेल तर तुम्ही अगदी पाव चमचा हिंगसुद्धा यामध्ये टाकू शकतात. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे. यापेक्षाही जरी तुम्ही लसणाचं प्रमाण जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल, पण कमी घेऊ नका. कारण की आपण फक्त लसूण, मिरची आणि कांदा यावरतीच ही भाजी बनवणार आहोत. त्यामुळे लसूण खूप जास्त प्रमाणामध्ये वापरल्यानंतर भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. लसूण एक 2 ते 3 मिनिट छान परतून घेतला की त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. तर इथं मिरच्यासुद्धा आपल्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत. तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. जर तुम्हाला मिरची वाटून टाकायची असेल तर तशीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर शक्यतो यामध्ये बारीक करूनच कांदा टाकायचा, म्हणजे बारीक छान असा कट करू नये, तर मग तो खाताना दातामध्ये येतो आणि मग तो चांगला लागत नाही. आणि कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर कांदा लगेचच परतायला हवा, त्यामुळे जेवढं भाजीला गरज असेल तेवढं एकदमच सगळं मीठ मी यामध्ये आताच टाकून घेणार आहे. म्हणजे सारखं मीठ टाकायची गरज नाही. जर शक्यतो ही भाज्या बनवताना म्हणजेच कुठल्याही प्रकारची रानभाजी किंवा हिरवी भाजी बनवताना ना थोडंसं मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं, कारण की ऑलरेडी त्यामध्ये सुद्धा मीठ खूप जास्त प्रमाणात असतं आणि मग खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी अगदी थोडंसंच मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता इथे कांदासुद्धा आपला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे. तर आता यामध्ये टाकणार आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर. जर तुम्हाला आवडत असेल तर धना पावडर टाका किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आपल्याला 2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट छान परतून झालेलं आहे. तर आता जी भाजी कट करून घेतलेली होती तर ती संपूर्ण भाजी यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि याला आपल्याला ना 2 ते 3 वेळेस छान भाजीला वाफ द्यायची आहे, कारण की आपण या भाजीमध्ये जे बारीक काड्या असतात नरममधल्या तर त्यासुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत, कारण की त्या काड्यांमध्येच खूप जास्त प्रमाणात पौष्टिक असतात. त्यामुळे म्हणजेच अगदी पानांपेक्षा सुद्धा त्या काड्यांमध्ये खूप पौष्टिकपणा असतो. त्यामुळे आपल्याला ह्या भाजीला झाकण ठेवून छान वाफवून घ्यावी लागेल. तर आता सगळ्यात आधी या भाजीला मी संपूर्ण मिक्स करून घेते. तर आता इथं संपूर्ण भाजी बघू शकता मी व्यवस्थित सगळी अशी मिक्स करून घेतलेली आहे. तर आता आपण यावरती ठेवणार आहोत झाकण, कारण की याला पटकन अशी वाफ यायला हवी.
तर पहिली वाफ जी आहे तर ती जवळपास आपल्याला 4 ते 5 मिनिट द्यायची आहे आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 5 मिनिटामध्ये ना अगदीच काहीच आपल्याला भाजी शिजलेली वाटणार नाही. पण भाजीला ना आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे पाणी सुटलेलं दिसेल. तुम्ही तर बघू शकता भाजीला किती सारं पाणी सुटलेलं आहे. पण तरीसुद्धा आपल्याला परत एकदा मिक्स करून परत 4 ते 5 मिनिट भाजीला छान असं वाफवून घ्यायचं. सुरुवातीला आता परत एकदा मिक्स करून आता परत एकदा मी इथं झाकण ठेवून परत 4 ते 5 मिनिट वाफ दिलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी भाजी ना शिजलेली आहे. पण तरीसुद्धा थोडीशी कच्चीच वाटत होती. त्यामुळे परत 2 ते 3 मिनिट मी झाकण ठेवून परत एकदा भाजीला वाफ देत आहे. परत भाजीला 2 ते 3 मिनिट वाफ दिलेली आहे. तर आता ना गॅसची फ्लेम हाय करायची आणि सतत परतत आपल्याला जे थोडंसं एक्स्ट्राचं पाणी असेल, थोडंफार असं वाटत असेल, तर सतत हलवत आपल्याला जे पाणी राहिलेलं आहे किंवा भाजीला जो थोडासा ओलसरपणा असतो, तर तो संपूर्ण आटवून घ्यायचा आहे. म्हणजेच काय होईल की भाजी खाताना ते खूप असं त्याची जी पाण्याची वगैरे चव असते तर ती अजिबात लागणार नाही. तर 2 ते 3 मिनटं परत आपल्याला हाय फ्लेमवरती सतत हलवत अशा प्रकारे मिक्स करत भाजीला छान अशी कोरडी करून घ्यायची आहे. तर यामुळे काय होतं की भाजीला खूप जास्त पाणीसुद्धा लागत नाही आणि बेचवसुद्धा लागत नाही. आणि हे सगळी प्रोसेस केल्यानंतरच आपल्याला ही संपूर्ण याच्यामध्ये ना शेंगदाण्यांचं कूट टाकून घ्यायचं आहे. आणि शेंगदाण्यांचं कूटसुद्धा ना खूप जास्त अजिबात घालायचं नाही, कारण की खूप जास्त शेंगदाण्यांचं कूट घातलं तर तिचा एक वेगळाच टेस्ट लागते. म्हणजेच पूर्ण शेंगदाणा फ्लेवर अशी लागते. त्यामुळे अगदी 2 ते 3 चमचे आपण यामध्ये शेंगदाण्यांचं कूट घालणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता संपूर्ण जी भाजी आहे तर ती हाय फ्लेमवरती छान परतवून घेतल्यामुळे अगदी छान अशी ड्राय झालेली आहे. तर यामध्ये आता छान भाजून बारीक केलेलं शेंगदाण्यांचं कूट टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर अशा प्रकारचं कूट एकदम बारीक आवडत नसेल तर थोडंसं ओबडधोबड मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं कूटसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात. तर आता इथे हे सगळं परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्यांचं कूट टाकल्यानंतर खूप जास्त वेळ आपल्याला हलवायची किंवा गॅस चालू ठेवायची अजिबात गरज नाही. कारण की ऑलरेडी आपण शेंगदाण्यांचं कूटसुद्धा छान भाजून म्हणजे शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवलेलं असतं. त्यामुळे त्याचा कच्चेपणा वगैरे अजिबात लागत नाही. तर आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि मस्त अशी तयार आहे आपली तांदूळजाची पौष्टिक अशी रानभाजी, जी खायला अतिशय छान लागते. आणि ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खायला अतिशय अप्रतिम लागते. तुम्ही ही कधी भाजी खाल्ली का? मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.